परंपरांमध्ये केवळ मंत्रांची बडबड केली जाते, अर्थ सांगितला जात नाही असा बऱ्याच ठिकाणी आहे. परंतु आर्य समाजमध्ये सार्थक शब्द अपेक्षित आहेत आणि आज आपण एका अशा मंत्राची व्याख्या करणार आहोत ज्याला आपण वैदिक राष्ट्रीय प्रार्थना म्हणतो. आपण थोड्या वेळापूर्वी जो मंत्र म्हटला आपल्याला म्हणून त्याची व्याख्या सांगतो. ओम आ ब्रह्मण ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्योति व्याधि महारथो जायताम द्रुघ्रिर्धेनुरूढा नर्वानाशो सप्तिः पुरन्धियोषा जिष्णुरथेष्ठा सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायताम निकामे निकामेन पर्जन्यो वर्षतु फलवत्यौन औषधः पच्यन्तां योगक्षेमो न कल्पताम्. आता ही वैदिक राष्ट्रीय प्रार्थना आहे. या राष्ट्रीय प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊन आपण नंतर शांतीपाठ करून समापन करणार आहोत. लक्षात घ्या, प्रथम शब्द आहे ओम. ओम हे ईश्वराच्या अनेक नामांपैकी प्रमुख नाव आहे ज्याच्यामध्ये अवध धातू आहे. अवरक्षणे म्हणजे जो सर्वांचा रक्षण करता आहे अशा ईश्वराची आम्ही उपासना करतोय. पुढे ते म्हणतात आ ब्रह्मण ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायता. एखाद्या राष्ट्राला उन्नती करण्यामध्ये सर्वात मोठं ज्यांचं योगदान असतं ते म्हणजे बुद्धिमान लोक, जे ब्राह्मणाचं कर्ममनुस्मृतीनुसार यजनम याजनम पठनम पाठनम दानम प्रतिक्रमेवच. यज्ञ करणं, यज्ञ करून घेणं, वेदांचं पठन करणं, पठन करून घेणं, दान देणं आणि घेणं, देणं पण आहे बरं का. आणि असे जे ब्रह्मकर्म आहेत त्या ब्रह्मकर्मामध्ये सतत जे राहतात ते खरे ब्राह्मण आहेत. आणि अशा ब्राह्मणांनी ब्रह्मवर्च म्हणजे ब्रह्मतेज धारण केलं पाहिजे. असे नवनवीन ब्राह्मण निर्माण झाले पाहिजे. हा पहिली त्याची शर्त सांगितली आहे एखादं राष्ट्र बलवान होण्यासाठी. दुसरी सांगितलं आहे राष्ट्रे राजन्य शूर इषव्योति व्याधी महारथो जायता. केवळ ब्राह्मण शक्तिशाली असावेत असं नाही, तर आमच्या इथले राजन्य ज्याला आपण क्षत्रिय म्हणतो ते क्षत्रिय सुद्धा कसे असले पाहिजेत. या राष्ट्रामध्ये क्षत्रिय शूर असले पाहिजे, जे ईशव्य म्हणजे धनुर्धारी बाणांचं क्षेपण करणारे पाहिजे. अतिव्याधी आणि शत्रूंसाठी ते अतिव्याधीसारखं काम करणारे असले पाहिजे. ते महारथी असले पाहिजेत असं म्हटलं. म्हणजे असाच एक मंत्र आहे यत्रम ब्रह्मं च क्षत्रं च संबंधो चरतः सर. म्हणजे ब्रह्मतेज आणि क्षत्रिय तेज असणारे सर्व लोकांनी एकत्र आलं तरच ते राष्ट्र महान होऊ शकतं. परंतु पुढे यांनी सांगितले की वैश्य आणि शूद्र झाले पाहिजे असं नाही आहे. कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या आज्ञेमध्येच वैश्य आणि शूद्र असतात. पण त्यासाठी आवश्यक काय आहे, वैश्यांनी काय केलं पाहिजे, कृषी गोरक्षादी व्यापार करणेषु वैश्यानी. म्हणून पुढे सांगितलंय द्रोघ्रिर्धेनुर ओढा नडवा नाशो सप्ती पुरंधियोषा जिष्णू. आता पुढे काय सांगितलंय की दूध देणाऱ्या गायी असाव्या, आपोआपच बैल चांगली होती, आपोआपच शेती चांगली होती. आणि कृषी आणि गोरक्ष दोन्ही एकत्र आहेत. पुढे सांगितले की आशो सप्तीही पुरंधी. पुढे काय सांगितले की एवढ्या आमच्या गायी असाव्यात आणि एवढ्या वेगवती असाव्यात, एवढ्या दूध देणाऱ्या असाव्यात की सप्तीही म्हणजे आमच्या पंचक्रोशीमध्ये सप्त लोकांमध्ये सगळीकडे त्यांचं जय जयकार झाली पाहिजे गोमातेचा. आणि गाय असेल चांगली तर दूध चांगलं होईल, दूध चांगलं असेल तर दही चांगलं होईल, दही चांगलं असेल तर ताक चांगलं होईल, ताक चांगलं असेल तर नवनीत चांगलं होईल, नवनीत चांगलं असेल तर आपोआपच तूप चांगलं होईल. आणि पुढे सांगितले की हे सगळं कुणासाठी आहे, जे क्षत्रिय योद्धे आहेत त्यांनी जिष्णू जिंकण्याच्या इच्छेनं रथेष्ठा अर्थांवर आरूढ होऊन सभेमध्ये सुद्धा, जे आपल्या 3 सभा आहेत आपल्याकडे आर्य समाजामध्ये वैदिक तत्त्वज्ञानामध्ये, एक आहे लोकार्य सभा, दुसरी आहे राज्यार्य सभा आणि तिसरी आहे ती विद्यार्य सभा. या तिन्ही सभेंमध्ये त्यातल्या फक्त आपण 2च सध्या केल्या, लोकसभा आणि राज्यसभा. विद्यासभेकडे आपलं लक्ष नाही आहे. म्हणून पुढे
रथेष्ठा, रथामध्ये आरूढ होण्याची शक्ती पाहिजे क्षत्रियांमध्ये, तसंच सभेमध्ये आपली मतं योग्य रीतीने मांडता आली पाहिजेत असे युवा सांगितले. युवास्य यजमानस्य, आणि असे जे क्षत्रिय आहेत, असे जे युवक आहेत, त्यांनी यजमान व्हायला पाहिजे, दररोज यज्ञ केला पाहिजे. वीरो जायताम, असे वीर निर्माण व्हावेत. आणि पुढे सांगितले की निकामी निकामी म्हणजे जशी आपली इच्छा असेल, जशी आपली कामना असेल तशा प्रमाणात पर्जन्य व्हावा. अतिवृष्टीही नको, अनावृष्टीही नको, पर्जन्य वर्षतो. आणि या पर्जन्य वर्षण झाल्यानंतर काय होईल? फलवत्यो, सगळीकडल्या वृक्षांना फळं लागतील. औषधय म्हणजे ज्या काही हर्ब्स आणि श्रब्स म्हणतो आपण, त्या औषधी वनस्पतींचं वाढावे, पच्यंता म्हणजे परिपक्व व्हावे. आणि योगक्षेमोन कल्पता, आणि आमचा योगक्षेम योग्य रीतीने झाला पाहिजे. मध्ये एक शब्द अजून आलेला आहे, योषा जिष्णू. योषा म्हणजे स्त्रिया, आमच्या घरातील स्त्रिया, आमच्या राष्ट्रातील स्त्रिया सुद्धा विजिष्णू भावनेनं त्यांनी कार्य करावं, सौभाग्यवान असाव्यात. असा हे काय आहे? असं हे राष्ट्र आहे. आणि या राष्ट्राची रक्षा करण्याचं कर्तव्य आम्हा सर्वांना करायचं. या पद्धतीने ही राष्ट्रीय प्रार्थना आहे. जगात कुठलंही राष्ट्रगीत एवढ्या ताकदीचं नाही आहे. म्हणून आम्ही ज्या ज्यावेळी आर्यविद्यालयाचे मोठे मोठे कार्यक्रम होतात, तर दररोज जी शाखा आर्यविद्यालयाची लागते तिथं सर्वप्रथम हा मंत्र म्हटला जातो. बाकी ठीक आहे, वंदे मातरम म्हणायला हरकत नाही, नंतर जनगण म्हणायला हरकत नाही, सारे जहासे म्हणायला हरकत नाही, अनेक गोष्टी आहेत. परंतु ही सगळ्यात महत्त्वाची आपली राष्ट्रीय प्रार्थना आहे. म्हणून आपण सर्वांनी ही राष्ट्रीय प्रार्थना समजून घ्यावी असा इथं आपल्याला सांगण्यात येत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की मंत्रांचा अर्थ समजल्याशिवाय काहीच करता येत नाही. मंत्र जरी शब्दमूलक असले तरी तो शब्दसुद्धा अर्थमूलकच आहेत. आणि अर्थमूलक शब्द असल्यामुळं इथं आर्य समाज ही अशी एकमेव वैदिक संस्था आहे ज्यामध्ये शब्दांबरोबर अर्थाचा सुद्धा उल्लेख करण्यात येतो. आदरणीय सुरवसेजींनी गेल्या वेळी म्हटलं होतं की अर्थसुद्धा सांगणं गरजेचं आहे. आपण पुढच्या आठवडी एखादा अन्य मंत्र घेऊन त्याचा अर्थ आपण शांती प्रकरण आहे. तुम्ही 2च मंत्रात सांगा. ठीक आहे. आता शांती पाठानंतर